नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता बातम्या सविस्तर। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटेसह संचालक आशिष पाटोदकर यांना जालना गुन्हे शाखा पोलिसांनी काल बीड कारागृहातून ताब्यात घेतला आहे। कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे त्यांच्या विरोधात जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। सध्या या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस करत आहेत। या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी यापूर्वीच या बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या। मात्र न्यायालयाने नियमबाह्य पद्धतीने अटक केल्याचा ठपका ठेवत त्यांना सोडण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर आता पुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना बीड कारागृहातून ताब्यात घेतले आहे। त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल। पोलीस निरीक्षक रमेश जायभाय, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलीस कर्मचारी समाधान तेलंगरे, अंबादास साबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाय यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली आहे। तर काय सांगाल, आता ज्ञानराधा बँकेत संचालकांनी त्यांच्या सहकार्याला आणले, काय त्यांच्यावर आरोप आहे आणि काय रिकव्हरी काय झालंय त्यामध्ये? ज्ञानराधा मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी या बँकेचे जे प्रमुख आरोपी जे आहेत त्यांना आज रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज रोजी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध यापूर्वीच आपल्याकडं सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास चालू आहे आणि जी कायदेशीर कारवाई जी आहे ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। किती करोड रुपयाची फसवणूक झाली आहे, त्याचं काही तक्रारी आहे का? नाही, तक्रारी तशा आलेल्या आहेत। तक्रारी ह्या रोज वाढतच आहेत। आपण लोकांना आव्हान केलं होतं की जे जे लोक याच्यामध्ये फसले गेलेले आहेत त्यांना आपण आपल्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा आणि ज्या पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनासुद्धा याबाबत लोकांना आव्हान करायला सांगितलं होतं। त्यानुसार लोक जसजसं लोकांना हे माहिती पडायला लागले तसं लोक आपल्याकडे येत आहेत आणि तक्रारी वगैरे देत आहेत। त्या अनुषंगाने त्यांच्या तक्रारी घेऊन आणि त्या तक्रारीमध्ये रोज वाढ होते। त्यामुळं निश्चित लगेच आता एक आकडा सांगितला की उद्या परत तो वाढला जातो, म्हणजे तो वाढतोय। आकडा जी आहे तो रोजच्या रोज वाढत चाललेला आहे। ज्यावेळेस याचा पूर्ण तपास होईल, म्हणजे त्याच्यात किती लोकांनी किती रकमेची फसवणूक झाली हा निश्चित आकडा त्यावेळेस सांगता येईल। कालपर्यंत किती तक्रारी आल्या अंदाजा? आतापर्यंत जवळ आपल्या सदर बाजारचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये
जवळजवळ 169 तक्रारी आलेल्या आहेत या अनुषंगाने, आणि त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत. आर्थिक गुन्हा शाखेचे काही परस्पर तक्रारी किंवा त्याला नाही, तेच ज्यावेळेस आपण सदर बाजारचा जो गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये आपण लोकांना आव्हान केलं होतं की जे लोक फसले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे, त्या आव्हान लोकांनी ज्यावेळेस पाहिलं आणि आपल्याकडे तक्रारी दिली, तसे आपल्याकडे 169 लोकांनी आतापर्यंत तक्रारी दिलेली. या फक्त कोणत्या सदर बाजारच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने. आंबडच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अजून ते वेगळे आहे. सर, ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं काय आणि त्यांना पोलीस कोठडीची मागणी करणार का? यस, त्याच्यामध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर हे जे आहेत हे प्रमुख 2 आरोपी आहेत. त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची कायदेशीर प्रोसिजर आपण करत आहोत. सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली, मग बायकोवरती अन्याय का, असं म्हणत तिच्यासाठी पण लाडकी बायको योजना आणा अशी अजब मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जालन्यामध्ये एका मेळाव्यात बोलताना केली आहे. शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील त्यांनी यावेळी टीका केली आहे. इलेक्शन यावेळची विधानसभेची अटीतटीची होणार आहे. तुम्ही असं समजू नका की सोपं आहे, कारण आपण नैतिक अधिष्ठानावर आपली निवडणूक करतोय, विचारांवर आपली निवडणूक लढवतोय. आणि मागच्या 10 वर्षात जी महाराष्ट्राची अधोगती झाली आहे त्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांना उत्तर न देऊ शकणारी लोक आपल्या समोर उभी राहणार. कोणत्याही मुद्द्यावर यांना उत्तर नाही, आणि त्यामुळं उत्तर नाही देत तर मग काल परवा एक भाजपचा मेळावा झाला. त्यात भाजपचे एक नेते म्हटले की ठोका कधी, ज्यावेळी डोकं थांबतं, मेंदू काम करायचा थांबतो, शब्दांचा वापर संपतो, त्यावेळी माणूस गुद्दागुद्दीवर येतो. आणि त्यामुळं समोरच्या लोकांचा हा जो पवित्र आहे तो पवित्राच महाराष्ट्राला हे सांगून जातो की पायाखालची वाळू बरीच सरकलेली आहे, आता ह्यांचं काही खरं नाही. आता एवढ्या घोषणा व्हायला लागल्या आहेत, रोज सकाळी एक घोषणा आहे. मी आता ते क्लिप बघत होतो, ते सलमान खान होता त्यात आणि मुख्यमंत्री होते, आणि कोणीतरी एडिट केलेलं आहे, ते काही खरं नाही आहे, एडिट केलेलं आहे, जोक आहे तो. तर ते मुख्यमंत्री सलमान खानला सांगतात की आता टोंगा योजना चालू करणार आहे आम्ही. वेगळ्या आता काका, लाडका काका, लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे. आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना तिच्यावर का अन्याय? सगळ्याच घरातल्यांना, मुलांना, बाळांना सगळ्यांना योजना काढतायत, पण माग किती ताकद आहे, आर्थिक बळ तिजोरीत, याचा हिशेब न करता पाहिजे त्या घोषणा आज दुर्दैवानं चालू आहेत. जालना जिल्ह्यात रेकॉर्डवरती असलेल्या गुन्हेगारांना आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून शपथपत्र करून घेतलं. आणि यापुढे जर गुन्हेगारांनी गुन्हेगारी घटना केल्या तर त्यांना विविध कायद्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जालना जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे आणि यामध्ये चोऱ्या, खंडणी, खून यांसारखे गुन्ह्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवरती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले होते. यावेळी त्यांच्याकडून शपथपत्र करून घेण्यात आले. यापुढे जर अशा गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हेगारीच्या घटना केल्या तर अशा गुन्हेगारांना विविध कायद्यानुसार कारवाई करून जेलमध्ये टाकण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटलं आहे. गुन्हेगार आहेत, आज आपण परेड घेतली आणि काही त्यांना आदेश केले, काय सांगायचं? जो नवीन कायदे आले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पॉवर SP आणि ॲडिशनल SP यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे. तर त्याचाच वापर करून मागच्या 1 आठवड्याभरापासून आपण ही मोहीम सुरू केली आहे की रेकॉर्डवरचे ते पण जो गंभीर गुन्हेगार आहे 302 म्हणजे मर्डर, हाफ मर्डर, आर्म्स ॲक्ट
याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे। अगोदर त्याच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल SP साहेबांनी जाऊन घेतला आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात 100पेक्षा जास्त असे रेकॉर्डवरचे गुन्हेगाराला SP ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे। सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधारावं लागणार, नाहीतर आणि जो आता तुम्ही बोंड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार, नाहीतर त्याचा पुढची जो काय कायदेशीर आमच्याकडे टूल आहे, तडीपार असो, MPD असो, मोका असो, त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही। सर, आपण शहर स्वच्छ करण्याचा बी आदेश दिलेत काय? जर हे कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल गँग जो आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काय आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे, पेट्रोलिंगचे, त्याच्यावर रात्री चेकिंगचे, हिस्ट्री शीटर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत। जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चोरट्यांनी विविध ठिकाणी चोरून नेलेल्या 16 दुचाकी जप्त करून आज मोठी कारवाई केली आहे। चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत। अशा प्रकारे दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्या ताब्यातून तब्बल 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वाहन चोरीची एक मोठी समस्या खासकर जालना शहरामध्ये आहे आणि त्याचा आम्हाला भान होतातच आणि त्याच्यामध्ये सोर्स बऱ्याच दिवसापासून लावले होते आणि काल सोर्सची एक टिपवरून आम्ही 16 मोटरसायकल रिकवर करण्यामध्ये पोलिसाला LCBचा पथक होता, त्याच्यामध्ये DSBचे काही लोकांची सोर्स होते, त्या थ्रू आम्हाला सक्सेस भेटलेला आहे आणि ते सगळे मोटरसायकल यामध्ये 12ची FIR दाखल आहे आणि सगळे सिटीमधले 4-5 पोलीस स्टेशनमधले सगळे ही गाड्या आहे आणि याच्यामध्ये 3 लोकांना आम्ही ताब्यात घेतला आहे। दोघाला अटक करत आहोत। एक अल्पवयीन आहे, त्याच्यावर अल्पवयीनप्रमाणे कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये अजून मोटरसायकल भेटण्याची आणि अजून जो इतर लोक काही इन्व्हॉल्व आहे असं आम्हाला आतापर्यंत प्रथम सूची माहिती भेटली आहे, त्याच्यावर पण कारवाई केली जाईल। राज्य सरकार जर संवेदनशील असेल तर त्यांनी 8 दिवसांमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देत संबंधितांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी केली आहे। आज ठेवीदाराने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1.5 तास ठिय्या आंदोलन केले। ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 1.5 तास ठिय्या देत ठेवीदारांनी ज्ञानराधा पतसंस्थेचे संचालक सुरेश कुटे यांच्यावरती कारवाई करून पतसंस्थेत गुंतवलेल्या ठेवी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। ठेवीवरती आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेकडो ठेवीदारांची ज्ञानराधा पतसंस्थेचे संचालक मंडळ यांनी कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केली आहे। गोरगरिबांनी ज्ञानराधा पतसंस्थेत गुंतवलेल्या ठेवी परत मिळण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज जालन्यामध्ये आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात शेकडो ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय आणि यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देऊन ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। जर राज्य सरकार संवेदनशील असेल तर त्यांनी 8 दिवसांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत करून ज्ञानराधा पतसंस्थेचे संचालक यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी आमदार टोपे यांनी केली आहे। यासाठी आता नेमका संघर्ष कसा असतो? नाही, मला एवढंच समजतं, मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी एक बघितलं की अंबड तहसील पुढे एक पेंडॉल लागलेला आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, मागच्या 1 वर्षापासून लागला तो, 11 महिने झाले असतील आणि ते लोक म्हणजे 11 महिन्यात उन्हाळा पण बघितला, पावसाळा पण बघितला आणि हिवाळा पण बघितला आणि आता पाऊस पण चालू आहे। अशा परिस्थितीत गोरगरीब लोक असे बसून आंदोलन करतायत, उपाशी तपाशी राहतायत, ठिय्या आंदोलन करतायत। उद्देश काय की त्यांनी त्यांच्या अतिशय मेहनतीतून कमवलेल्या पैसे त्यांना वापस मिळावेत। काही लोक आता आंदोलनात आणि ह्याच्यामध्ये होते, त्यांनी असं सांगितलं की अक्षरशः ऊसतोड मजूर आहेत, त्यांनी पैसे कमवून 1-2 लाख रुपये ठेवलेत। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, गरीब माणसं पण खूप आहेत, काही ऊसाचे शेतकरी पण खूप आहेत किंवा अन्य सुद्धा व्यापारी पण खूप आहेत। माझं म्हणणं एकंदर हे पैसे त्यांच्या कष्टाचे, हक्काचे ते त्यांना वापस मिळावेत यासाठीचं हे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरुद्धचं ठेवीदारांचं हे अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे। त्यांचा उद्देश त्यांच्या ठेवी वापस मिळाव्यात एवढाच महत्त्वाचा उद्देश आहे
मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून की शेवटी आपण लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना यामध्ये कुठलंही 1% सुद्धा, म्हणजे मी शपथपूर्वक मी लोकांच्या समोर सांगितलं की ईश्वर शपथीनं की कुठलाही काही आमचा राजकारण नाही किंवा वैयक्तिक काही विषय नाही, काही नाही. आमचा विषय की लोकांना खरोखर पैसे त्यांचे वापस मिळावे. या सगळ्याच एकंदर प्रकरणात मला जी माहिती मिळालेली ती 15 लोकांचा मृत्यू झालेला आहे. मानसिक त्रस्त आहेत लोक, आणि अजून किती लोक मेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जागा होणारे मला काही कळत नाही. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की दोन्ही सरकारची जबाबदारी आहे. ही जी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह असते ती दोन तीन राज्य मिळून असते, त्यामुळं ती रजिस्टर झालेली असते केंद्रातल्या सहकार विभागाकडून. म्हणून मी सेंट्रल रजिस्ट्रार फॉर कोऑपरेटिव्ह मिस्टर झा यांच्याशी प्रदीर्घ फोनवर बोललो. त्यांना सांगितलं की बा असा असा प्रकार घडलेला आहे, याची व्याप्ती ही काही 2-5 कोटीची नाही आहे, ही 37,750 कोटीची आहे. म्हणजे ही आत्तापर्यंत कळलेली माहिती आहे. याच्यामध्ये एकूण जे ठेवीदार आहेत त्यांची संख्या 3,65,000 आहे. आणि मराठवाड्यातला बीड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा हे बरेचसे मोठ्या पद्धतीनं व्यापलेले आहेत. आणि म्हणून यामध्ये माझं एवढंच सांगणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने सभासद वर्ग आहे, ठेवीदार आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने अमाऊंट आहे, 4,000 कोटीच्या दरम्यान अमाऊंट आहे. आणि 1 वर्ष झाले लोक आंदोलन करतायत, कोणीही याच्यात काही करत नाही आहे. आम्ही यामध्ये मी स्वतः त्या मॅनेजमेंटला एकदा बोललो. त्या मॅनेजमेंटने असं सांगितलं की मी 2-4 महिन्याच्या आतमध्ये आम्ही लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊ, आमच्या ॲसेट्स विकून, आमची मत्ता विकून देऊ. कुठेही काही झालं नाही. नंतर अधिवेशनामध्ये मी ह्याच्यावर आवाज उठवला. अधिवेशनामध्ये सुद्धा सध्याच्या राज्य सरकारच्या सहकार विभागाने हात वर करून सांगितलं की नाही हे केंद्र सरकारचा विषय. केंद्र राज्य, अरे जनता तर या देशाची आहे, राज्याची, कोणीतरी त्या जनताची काळजी घ्या. नुसती टोलवाटोलवी करण्याचं जे पाप करताय ते माझ्या मते फार माणुसकीला धरून नाही. माणुसकीला धरून एवढंच विषय असू शकतो की राज्य सरकार सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा भाग घेऊ शकते. MPID हा जो कायदा आहे, महाराष्ट्र पोलीस इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट, तर इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे की ज्याच्यामध्ये ठेवीदारांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा, याच्यात कलम 3 आणि कलम 4 खाली अतिशय स्पष्ट आहे की या ज्ञानराधाच्या जे काही प्रमोटर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या सबसिडरी कंपन्या आहेत, या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून प्रशासक नेमून ताबडतोबीनं लिलाव करून या पैसे लोकांचे देता येऊ शकतात. एवढा स्पष्ट ॲक्ट आहे. त्याच्यासाठी काय कारवाई करायला पाहिजे, तर लोकांनी ज्या ज्या ब्रांचेसमध्ये गुन्हे घडलेत त्यांच्या त्या गुन्ह्यांची नोंद पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे. दुर्दैवाने पोलीस स्टेशन घेत नाही आहेत. आणि माझी तरी इच्छा आहे की मी आत्ता कलेक्टरांनाही तेच बोललो, मी DG साहेबांनाही बोलणारे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणारे की सर्व पोलीस स्टेशनला तुम्ही सूचना दिल्या पाहिजे की लेखी यांना शिक्कासहीचं जो काही ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे त्यांना त्याची प्रत दिली पाहिजे, जेणेकरून ती प्रतची कॉपी जे काही पोलीस स्टेशन आहेत ते EOW कडे पाठवतील, म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, आर्थिक गुन्हा शाखाकडे पाठवतील. आणि आर्थिक गुन्हा शाखावाले कलेक्टरकडूनच्या थ्रू गृह विभागाला पाठवतात. गृह विभाग माझ्या माहितीप्रमाणे एवढीच त्या कलममध्ये लिहिलेलं आहे की त्याचं प्रशासक नेमतात, म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी नेमतात. डेप्युटी कलेक्टरच्या वरच्या लेवलचेच फक्त कॉम्पिटंट अथॉरिटी नेमली पाहिजे असं त्यातला तरतूद आहे. त्या तरतुदीच्या अनुषंगाने जेवढी काही प्रॉपर्टी यांची आहे त्यांची यादी करून लिलाव केला पाहिजे आणि लोकांना एका क्रमाने, जो काही कायदा सांगतो त्या क्रमाने त्यांचे पैसे वापस दिले पाहिजे. ही प्रक्रिया मला अत्यंत दुःखाने आणि दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की 1 वर्षात याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही. आधुनिक लहुजी सेना संचलित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीद्वारे यावर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांबाबत समितीचे अध्यक्ष अंकुश यंगड यांनी MC न्यूजला माहिती दिली आहे. सर्वप्रथम लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. नेहमीप्रमाणे याही वर्षी आधुनिक लहुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीने आधुनिक लहुजी सेना अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्सव समिती आयोजित केलेली आहे. आमचे मार्गदर्शक संतोष भाऊ सुंदर, रामभाऊ सुतार यांच्या अध्यक्षतेखाली नेहमीप्रमाणे
या उत्सव समितीने समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले आहेत। त्यामध्ये सकाळी 9 वाजता शासकीय रुग्णालय गांधी चमन येथे गरजू रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम, नंतर 10 वाजता सकाळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, त्यामध्ये दप्तर, डिक्शनरी, वह्या, पेन, पुस्तके। त्यानंतर ज्या गरजू महिला आहेत समाजातल्या, अनेक समाजातल्या, त्या महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा समितीद्वारे आयोजित केला आहे। तरी सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की या आधुनिक लवजी सेनेने जो कार्यक्रम आयोजित केला आहे, विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, त्या कार्यक्रमाला उपस्थित दर्शावी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी या जयंती उत्सव समितीमध्ये सामील व्हावा आणि आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो। सर्वांना जय लवजी, जय भीम, जय लवजी। अर्धवट राहिलेले नळ कनेक्शन जोडून देण्याची मागणी करत सहयोग नगर येथील महिलांनी आज महानगरपालिका कार्यालयावरती मोर्चा काढला आणि यावेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले। जालना शहरातील गणेशनगर, सहयोगनगर आणि परिसरातील अर्धवट अवस्थेत नळ कनेक्शन आहेत आणि त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। येथील महिलांनी आज एकत्र येत महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली आणि यावेळी येथील नळ कनेक्शन जोडून देण्याची मागणी या महिलांनी एका निवेदनाद्वारे महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे। यावेळी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पाण्यासाठी आपण इथं महानगरपालिकेत आलात, काय समस्या घेऊन आलात? मी मीरा गोपाल त्रिवेदी, मी महिलांना घेऊन आलेले नगरपालिकेसाठी। हे समस्या 5 वर्षापासून चालू आहे। नळ आलेले आहे पण त्याला पाणी नाही आहे। पाणी यायला पाहिजे, हे आमची समस्या आहे। काय मागणी काय तुमची आता? पाणी देण्यासाठी मागणी आमची। आणि हे 5 वर्षापासून आम्हाला पाणी देण्यासाठी हा नाही असं करताय, देता म्हणून देत नाही आहे पाणी, पण पाणी आलं पाहिजे। महिलांना त्रास होतोय, आम्ही महिला पुरुष सगळे एकत्र येतो, पाणी पाणी म्हणतो पण पाणी काही येत नाही। उन्हाळ्यामध्ये त्रास होतो, फक्त 4 महिने बोरला पाणी असतं आमच्या इथे। नळ कनेक्शन आपण घेतलेले फक्त पाईपलाईन जोडायचे, एवढाच प्रश्न आहे का आपला? नळ कनेक्शन तर अधुरीच आहे ना सर, तर पाईपलाईन अधुरी आहे, तर पाणी यायला पाहिजे तिथे नळ कनेक्शन। लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांनी जालन्यामध्ये सरकारवरती टीका केली होती। या टीकेला आज आमदार बबनराव लोणीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। लाडकी बहीण योजनेवरती टीका करण्यापेक्षा तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं, असा सवाल देखील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जयंत पाटील यांना केला आहे। योजना आणली, लाडकी लेक योजना आणली, तसं सरकारनं आता लाडकी बायको योजना आणावी, बायकोवर कशाला अन्याय करताय असं जयंत पाटील म्हणाले। जालना खरं म्हणजे विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे। लाडकी बहीण योजना आणली तर ती लाडकी बहीण कोणाची तरी बायको आहे, त्या लाडक्या बहिणीला हे मानधन मिळणारच आहे। म्हणजे प्रत्येक लाडकी बहीण ही कोणाची तरी लाडकी बायको आहेच, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल। लाडकी लेक प्रत्येकाला लाडकी लेक आहेच, त्यांना याचा लाभ मिळेल। सरकारनं सगळ्या गोष्टीचा विचार करून या सर्व महिलांना आधार देण्यासाठी ही योजना आणलेली आहे। आणि योजना कुठलीही आली तर ती निवडणुकीसाठी नसते, पण ज्यांनी हे काळा चष्मा लावला त्यांना हे सगळं काळं दिसतं। श्रावण बाळ योजना आहे, चालू की नाही? संजय निराधार योजना आहे, 600 रुपये मानधन होतं। मी मंत्री असताना सरकारनं त्यावेळेला 600 रुपयावरून 1000 रुपये केलं। आता 1000 रुपयावरून संजय निराधारच्या महिलांना 1500 रुपये केलं। योजना आहेत, खूप योजना आहेत। ज्येष्ठ नागरिक योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, निराधार योजना आहे, अशा ज्या योजना आहेत त्यात आता भर पडली। ह्या 3 योजना आल्या, आता या 3 योजना आल्या तर या योजनेवर टीका करण्यापेक्षा तुमचं सरकार असताना तुम्ही 50 वर्षात काय केलं हा प्रश्न आहे, किंवा तुमचं मध्ये 2.5 वर्ष सरकार होतं त्यावेळेला तुम्ही काय केलं, कोणत्या योजना आणल्या, शेतकऱ्यांना काही मदत केली? संपूर्ण मराठवाडा पाण्यात होता, मराठवाड्यातले पिकं पाण्यात होते। 2.5 वर्षात सरकारनं कुठं काही मदत केली नाही दमडीची। मात्र
आमचं सरकार आलेलं आहे. 12 बलुतेदारापासून, शेतकऱ्यापासून, महिलांपासून, मुलींपासून, लाडक्या भावापासून, लाडक्या बहिणीपासून, लाडक्या लेकीपासून साऱ्या घटकांना न्याय देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. रात्री 6च्या नंतर काढताच येत नाही आणि चोरी सगळी रात्री. खाली ट्रॅक्टर असतात, जेसीबी ट्रॅक्टर असतात, कंटिन्यू वाळू चालू असते. झाला की ते वाहन लिलाव करायचा अधिकार आहे. तहसीलदार लिलाव करता येते त्या वाहनावर मोका. ते काय मी एकटा एकीकडे ह्याच्यावर कोणी बोलतच नाही, आमदार खासदार कोणी. ते सर्वसामान्य. आजचं बातमीपत्र इथं संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा एमसी न्यूज. नमस्कार. आयशा लॉन्स जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना, जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य: जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.
जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 897586
2870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाम मात्र फीस मध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय. विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता: विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय. या तेलाचे अनेक फायदे आहेत. टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात. या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते. तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात. सर ये तेल का फायदा करता अपने झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली, सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा. आपके लिए 1 हफ्ते गारंटी पे दे रहा हूँ सर. आप ये 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं. ऐसा वाला ये 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल बढ़ने ग्रोथ मजबूत हो जाएगा. लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीने लगाए तो 6 महीने लगा तो ऐसा बाल लॉन्ग नहीं रहता है. सिर्फ क्या है, आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है. फेक मतलब तो सर ये ऐसा रहता है सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है. ये तेल नहीं, सिर्फ पानी में जाता आपके लिए. ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी ने एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से, हमारे साउथ का, हमारे मैसूर से नहीं आ रहा है. ये अपने गुजरात से आ रहा है सर. ये डुप्लीकेट तेल, सिर्फ पानी आ जाता है. ये मत लेने का. ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जालने में आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए.
आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है सर, उसके लिए हम अमेजन ऑनलाइन फ्लिपकार्ट नहीं बेच रहे सर। आपको वीडियो में देख के सर, या वीडियो में देख कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। क्या तो सर अपने ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट अमेजन ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर, ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर। एक बीज रहता है सर, एक बीज आता है सर, ये मत लेने का है, आपको पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है, और मैं ऑनलाइन ऑर्डर किया तो वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है। तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है, और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए, तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर। तो मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबट चौफुली जालना। संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, एमपीएससी मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबट चौफुली, जालना।
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।